काँग्रेसच्या पंजाऐवजी हातात कमळ घेऊन अशोक चव्हाणांना जवळपास 2 वर्ष झाली आहेत। मात्र त्यांच्या भाजप प्रवेशावरून आरोपांचं सत्र काही अजूनही थांबलेलं नाही। अजित पवार गटाच्या आमदारांनी त्यावरूनच चव्हाणांना आव्हान दिलंय। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। नांदेड जिल्ह्यात महायुतीतील चिखलीकर विरुद्ध चव्हाण हे भांडण वाढतच चाललंय। ज्यांना काँग्रेसनं भरभरून पदं दिली त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश का केला याचं उत्तर द्यावं असं आव्हान अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव चिखलीकरांनी चव्हाणांना दिलंय। मी आयुष्यातले 14 वर्ष वनवास भोगला आहे, तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे। आजही मी राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला, पण मी संपलो नाही। 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला, आता वेळ आलेली आहे। ताई मोदी साहेबांशी चर्चा केली, अमित भाईंशी चर्चा केली, देवेंद्र भाऊंशी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रातलं वातावरण बदलतंय। मी तर जाहीरपणाने सांगतो की पक्ष बदलण्यामध्ये माझ्या एवढा माहेर माणूस या नांदेड जिल्ह्यात दुसरा कोणीच नाही। मी सगळे पक्ष केले, पण मी पक्ष बदलला तर दुसऱ्यांनी का पक्ष बदलला त्याचा खुलासा झाला पाहिजे। दुसरे भाजपमध्ये का आले? काँग्रेसनं तुम्हाला एवढे वर्ष एवढे पद दिले आणि एवढं दिलं असताना काँग्रेस का सोडली याचा खुलासा जर झाला तर मला निश्चितपणाने आनंद होईल। दरम्यान आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यावेळी भाजपनं तो मुद्दा लावून धरत चव्हाणांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती। तेच चव्हाण आता भाजपचे खासदार झाल्यानंतर काँग्रेसनं माझा राजीनामा का घेतला असा सवाल करतायत। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।